भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सालाबाद प्रमाणे दीपावली निमित्त नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता। या स्नेहमेळाव्यात माळशिरस तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ते व माजी आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी राज्याचे ग्रामविकास व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अगोदर एक दिवस माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या जिल्ह्यात तालुक्यात मस्ती करायची नाही, जो मस्ती करेल त्याचा कंबरड मोडल्याशिवाय मी राहणार नाही, मग तो कोणताही शासकीय अधिकारी असो किंवा पालकमंत्री असो, असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गोरे यांनी खरपूस समाचार घेऊन आमदार उत्तम जानकर यांच्यावर जोरदार पलटवार केला। यावेळी नामदार गोरे काय म्हणाले ते पाहूयात। जे आहे ते कुठेतरी तुमच्यावरती टीका केलेली आहे की पालकमंत्र्यांच्या खरंतर हे संवैधानिक पदाला न शोभणारं वक्तव्य आहे, काय उत्तर असेल आपलं? काहीच नाही, भगवान त्यांना सुबुद्धी देवो एवढीच माझी परमेश्वराकडं मागणी असेल आणि थोडं आवाक्यात राहून बोलावं। एकदमच वायबल होण्याचं कारण काय असेल? नाही, मला माहिती नाही काय झालंय, त्यांना तपासून घ्यावं। हो, आता जयसिंग मोहिते पाटील यांनी एक स्टेटमेंट दिलं की यापूर्वीची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली, आता यापुढची निवडणूक भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवणार। त्यांनी त्यांची निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढावी हा त्यांचा विषय आहे। भारतीय जनता पक्षाची निवडणूक माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल। त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं काम कुणी करावं हा त्याचा प्रश्न आहे। भाऊ फलटणला जी माहिती भाजपच्या कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी जे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहात, परंतु माळशिरस तालुक्यात असं पसरवलं जातं की ऑलरेडी सगळ्या जागा वाटप झालेल्या आहेत, काही ठराविकच जागा माझे आमदार राम सातपुतेंना दिल्या जातील, बाकी सर्व जागा इतरांना दिल्या जातील, अशा चर्चा आहेत। आपण तर म्हणताय आता मी तुम्हाला सांगतो, असे अनेक प्रस्ताव लोकांचे आलेले आहेत। सगळी तिकीट आम्हाला घ्या पण आम्हाला सोबत तरी घ्या, असाही प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे। त्यामुळे अशा प्रस्तावांना किती महत्त्व द्यायचं मीडियानं ठरवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे। पण मी सांगितलेली गोष्ट आहे ती एक जबाबदारीनं सांगितलेली आहे, त्यामुळे ते माझं वक्तव्य आपण जबाबदारीने घ्यावं। अरे भाई, आगे आगे देखो होता है क्या, खूपच लवकर तुम्ही म्हणताय हे थांबलं का, ते झालं का, काळजी करू नका। ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला सोहळा पाहता येईल। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।